बाबा आता तुम्ही जे काही केलं ते उत्तम केलं। अरे हो, पण त्या विरोचकाचा अहंकार कमी होतोय का? हा अहंकारच सगळ्याच्या अंताची सुरुवात करतो बाबा। आणि लवकरच तो दिवस येईल जेव्हा विरोचकाचा अहंकार कायमचा धुळेला मिळेल। अहो, बरं बाबा, आम्ही निघतो। अद्वैत, ऐक ना माझं। तुम्ही डॉक्टरकडे जाऊन परत या, पण तुम्ही अधोक्षजच्या घरी जायची गरज नाहीये। आम्ही जे काही पाहिलं ना तिकडे। बाबा, तुम्ही नका एवढी काळजी करू। आम्ही सुखरूप घरी परत येऊ। नेत्रा, मी काय म्हणते की मी येते तुझ्या बरोबर, ह्या दोघांना घरी थांबू दे। त्या आपल्या दोघींपैकी एक जण कोणीतरी घरी थांबणं खूप गरजेचं आहे। विरोचक शक्तीहीन झाला असला तरीही त्याच्याकडे कुठली तरी नवीन शक्ती आलेली असू शकते आणि ती शक्ती समजून घ्यायची असेल तर आपल्या दोघींपैकी कोणीतरी असणं गरजेचं आहे। असंही असू शकतं की विरोचकाकडे कुठलीच शक्ती आलेली नाही, पण आता विरोचकाचा अहंकार दुखावला गेलाय आणि विरोचकाचा अहंकार जेव्हा दुखावला जातो तेव्हा तो काहीही करू शकतो। आपण बघितलं याआधी। पण नेत्रा, तुझ्या या अशा अवस्थेत तू। बाबा, प्लीज आम्हाला थांबवू नका। बाबा, तो ध्वज मिळवणं खूप गरजेचं आहे। अद्वैत, नेत्रा काही माझं ऐकणार नाही। आता ही तुझी जबाबदारी आहे। तू नेत्राची काळजी घ्यायची आणि तसंच काही वाटलं ताबडतोब परत या। हो। आत्या, बंटी मामाच्या घराची चावी? चला, येतो। काळजी घे। सांभाळून जा। नेत्रा, तू थांब इथेच, मी जाऊन बघून येतो पटकन। नाही साहेब, मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार। मी पण येणार सोबत। तर प्लीज ऐक ना माझं। साहेब प्लीज, आता इथपर्यंत आलोय ना आपण, आता नका थांबू। मला खरंच असं वाटतं की तो ध्वज बंटी मामांच्याच घरात आहे आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत। चला। जर आपण काही धोका वाटला तर लगेच परत यायचं। ठीक, चावी तुझ्याकडेच आहे ना? चल।
साहेब, ते आत्या आणि बाबा म्हणाले तसं काही जाणवत नाही. हो, पण तरी अलर्ट राहूयात आपण. कुठे ठेवला असेल ध्वज? आत्यांनी आणि बाबांनी तसं सगळं शोधलंच आहे, पण मला असं वाटतं की आपण आपल्याला वेगळं काही जाणवतं का बघूया. म्हणजे वॉलमध्ये एखाद्या फ्रेमच्या मागे किंवा एखाद्या टाईल्स खाली. मी तिकडे बघते. हो, ते तर सांभाळून. हो. इतरा सावकाश. हो, तुम्ही पण काळजी घ्या. इतरा. मला मरायचं नाहीये, मला जगायचंय. माझ्या पाठीतलं कुऱ्हाड काढ. माझ्या पाठीत ही जी कुऱ्हाड आहे ना, कुऱ्हाड काढ. इतरा. कुऱ्हाड काढ. आम्ही काढतो. कुऱ्हाड काढतो मामा. आम्हाला सांगा, ध्वज इथेच लपवलाय? कुऱ्हाड काढ. इतरा, काय करतेस तू? इतरा. मामा, मी कुऱ्हाड काढते. आधी मला सांगा, ध्वज कुठे ठेवलाय? कुऱ्हाड काढ. इतरा, चल तू. इतरा, प्लीज चल तू. मामा, उत्तर द्या. ध्वज कुठे ठेवलाय? माझ्याच माणसांनी माझ्या पाठीत कुऱ्हाड खुपसली आहे. मला जगायचंय. कुऱ्हाड काढ. इतरा, ऐक माझं. चल तू. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळे ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कुणी जर केली तरीही आगळीक अन ढिटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई. ध्वज कुठे ठेवलाय? बोल, सांग ना मला. ध्वज इथेच ठेवलाय का? बोल ना. मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये. मरायचं नाहीये मला.
कावळ्याने कुऱ्हाड काढ. मला मरायचं नाहीये. सोडू नका या दोघांना. पकडा यांना. कुऱ्हाड काढ. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. कुऱ्हाड काढ. मरायचं नाहीये. टोचून टोचून मार. कावळे आले. कुऱ्हाड काढ. सोडू नका या दोघांना. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. कुऱ्हाड काढ. मला मरायचं नाहीये. टोचून टोचून मारणार. मला मरायचं नाहीये. कावळे आलेत. मला मरायचं नाहीये. कुऱ्हाड काढ. बाहेर कावळे आले. मरायचं नाही. मागे हो. टोचून टोचून मारणार. मागे हो. बाहेर कावळे आलेत. मागे हो. मरायचं नाही. बाहेर कावळे आलेत. मरायचं नाही. मला मरायचं नाहीये. टोचून मारणार. बाहेर कावळे आलेत. सोड. कावळे आलेत. इथे लांब तू. तू मागे हो. बाहेर कावळे आलेत. कावळे आलेत. कुऱ्हाड काढ. कावळे आलेत. कुऱ्हाड काढ. हे सोड. नेत्राने विचित्र वेळेची तार तोडली आहे. पण म्हणजे आता पुन्हा वीणा वाजवता येईल की नाही? पण जर वीणा वाजवता नाही आली, मी ती वाजवली नाही, तर मग मला शक्ती कशी मिळेल? आणि मी जर अशी शक्तीहीन राहिले तर मग मी त्रिनयनेच्या लेकींशी कशी लढेन? हरणार ह्याची भीती दिसायला लागली चेहऱ्यावर. मी नाही, तुम्ही हरणार आहात. तसं नाही ग. आता तुझं काही होऊ शकत नाही. तू त्या दिवशी म्हणालीस ना मला, त्या ध्वजावर तुझ्या अंताबद्दल लिहिलंय म्हणून तू तो ध्वज चाललास. मला माहिती तू तो ध्वज चालला नाहीयेस. त्याऐवजी तू उशीचा अभरा जाळलास. पण त्या अभऱ्याबरोबर तू तुझं नशीबही जाळलास. तुझ्यासारखं लपून छपून आम्ही काही करत नाही म्हणून सांगायला आले. तो ध्वज आम्हाला मिळाला आहे.
एम सॉरी. सॉरी. आज माझ्यामुळे मी तुमचा जीव धोक्यात घातला. खूप मोठी चूक झाली. तर चूक माझी. मी तुझं ऐकायलाच नको. मी एकट्याने जायला होतं तिकडे. मी उगाच तुझा आणि आपल्या बाळाचा जीव धोक्यात टाकला. थँक गॉड आपण वाचलो. देवी आईमुळे वाचलो. देवी आईच मदतीला धावून आले. देवी आई नेहमी संकटात मदतीला धावून येत आहे. देवी ध्वज यांना सापडलाच कसा? काहीतरी घडतंय. काहीतरी चाल खेळतात. नक्की काय आहे ना ते शोधावंच लागेल. तुम्हीच ठरवलं होतं ना की आपल्याला ध्वजाबद्दल कळलंय त्याला कळू द्यायचं नाही. मग तुम्ही तिला खोटं का सांगितलं की आपल्याला ध्वज सापडलाय म्हणून? मी तिचा पाठलाग करेन म्हणून ती घराबाहेर पडायची हिंमत करत नाही. पण जर आपण ध्वज लपवला हे तिला खरं वाटलं तर तो ध्वज सुरक्षित आहे की नाही हे बघण्यासाठी ती घराबाहेर नक्की पडणार. आणि हेच तर आपल्याला हवंय. आपण सावध राहायला हवं. आणि ह्यावेळी आपल्याला घरच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. देवी आई, देवी आई, देवी आई, देवी आई, देवी आई. अरे साहेब, तुम्ही तुम्ही तेच ना व माझ्याकडनं फोटो घेऊन गेला होता ते. ओळखले. काय पाहिजे? काय आणखीन काय पाहिजे तुम्हाला? काय झालं? काय हवंय काय आणखीन? काय शोधताय? अशी वन कशा पाय फिरताय? काय शोधून राहिलाय तुम्ही? काय झालं? निघते म्या. गावाकडे जायची वेळ झाली ना व. वय झालंय माझं. डोळे मिटायची वेळ झाली बाबा. असं म्हणतात अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. समधी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. समधी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. आरंभ ही